म्हणजेच आज 21 जानेवारी 2025 रोजी त्या क्षणाचा आनंद आपला द्विगुणित व्हावा, बाबासाहेबांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी थांबले होते। तेव्हा बाबासाहेबांनी आपल्या अन्यायाचा सत्कार स्वीकारला आणि त्यानंतर पण परतीच्या प्रवासानंतर त्यावेळेस तुमचं आम्ही दर्शन तुमचे घडू तुमचे म्हणजे हार स्वीकारतील समजल्यानंतर सर्वत्र चर्चा झाली। बाबासाहेब मुंबईहून आणि हैदराबादला जाणार आहेत आणि नांदेडच्या जनतेला सुद्धा कळलंय। आणि आवटे सर या सर्वांच्या सहकार्यातून तनमन धनातून हा कार्यक्रम या ठिकाणी CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार सर्वांना, जय भीम। आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 21 जानेवारी 1949 रोजी नांदेड येथून प्रवास त्यांचा झाला होता। त्यानिमित्त या ठिकाणी खिचडी वाटपाचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत भंते जे आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतोच। काय सांगणार साहेब? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समग्र भाषण व लेखन खंड 18वा भाग 3 या खंडामध्ये 21 जानेवारी 1949 रोजी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हैदराबादहून तेव्हाच्या औरंगाबाद व आताच्या छत्रपती संभाजीनगर येथे जात असताना नांदेड रेल्वे स्टेशनवर त्यांचं आगमन झालं होतं, हे या इतिहासामध्ये नोंद आढळते। या आठवणीला दुजारा देण्यासाठी धेनेगाव येथील सर्व बौद्धानुयायी उपासक उपासिका यांनी या दिवशी म्हणजेच आज 21 जानेवारी 2025 रोजी त्या क्षणाचा आनंद आपला द्विगुणित व्हावा, त्यावेळेसच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं या ठिकाणी वंदन करता आलं। त्या काळच्या आपल्या भीमसैनिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नांदेड येथे सुद्धा आगमन झालेलं होतं। तो आनंद द्विगुणित करण्यासाठी त्यांनी आज परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ त्या क्षणाला स्मरण्याकरिता या ठिकाणी खीरदानीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मी या सर्वांना त्याबद्दल शुभेच्छा देतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 21 जानेवारी 1949 रोजी हैदराबाद जाताना नांदेड रेल्वे स्टेशन आगमन झाले होते। त्यानिमित्त धनेगाव मित्रमंडळच्या वतीने या ठिकाणी खीरदान वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत। सर, काय सांगणार आपण याविषयी? सर्वांना सप्रेम जय भीम। धनेगाव येथील सर्व आम्ही मित्र परिवार, आमचे सहकारी मित्र मुकिंदा खिराडे, सिद्धार्थ गजभारे, उत्तम आवटे, सुरेश वाघमारे सर आणि मी स्वतः बबन जोंधळे, आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊन एक कार्यक्रमाचा निश्चय असे केला। ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हैदराबादहून औरंगाबादच्या दिशेने निघाले होते, तेव्हा नांदेडमध्ये स्टेशनमध्ये त्यांचं आगमन झालं। आपले अनुयायी सर्व बाबासाहेबांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी थांबले होते। तेव्हा बाबासाहेबांनी आपल्या अन्यायाचा सत्कार स्वीकारला आणि तेच आपल्या नांदेडकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे। म्हणून आम्ही आजचा हा 21 जानेवारी 1949 बाबासाहेब या दिवशी आले होते, त्याचा औचित्य साधून आम्ही आज या 21 तारखेच्या दिवशी अमृत महोत्सव म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी येऊन 76 वर्ष झालेले आहेत ना, 76 वर्ष आज संपूर्ण झालेले आहेत। म्हणून त्याचाच आनंद घेत आम्हाला बाबासाहेबाचं मोलाचं दर्शन नांदेड अनुयायाला भेटलं। म्हणून आम्ही काही का होईना छोटे कानी म्हणून बाबासाहेबाच्या नावाने या भीम अनुयायासाठी सर्व जनतेसाठी आम्ही छोट्याशा कानी खीरदानाचा कार्यक्रम केलेला आहे। आमची असेच सर्व पुन्हा भविष्यात चालू राहील। आम्ही येणाऱ्या 21 जानेवारीला नियोजनबद्ध पूर्ण कार्यक्रम करू आणि हे जे कार्यक्रम करायचा आहे आम्हाला येणाऱ्या 21 जानेवारीला प्लॅटफॉर्म 1 नंबरमध्ये रेल्वे स्टेशन या ठिकाणीच आम्हाला करायचं आहे। आम्ही आज सुद्धा गेलो होतो, 2 दिवसाखाली स्टेशन मास्टरला भेटलो। साहेब, आम्हाला आमचे बाबासाहेब आंबेडकर 21 जानेवारीला स्टेशनला त्यांचं आगमन झालं होतं आणि आमच्या अनुयायाचं त्यांचं स्वागत केलं। त्यानिमित्ताने आम्हाला हा दिवस उत्सव मानून आम्हाला या ठिकाणी यात्रेकरूसाठी खीरदान करायचं आहे, गोड तोंड करू म्हणून। तरी आम्हाला स्टेशन मास्तरनी नकार दिला
आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे त्यांचा नाकार आम्ही स्वीकारून वापस आलो. आम्ही निर्णय घेतला बाबा स्टेशनला न करता बाबासाहेबांच्या स्मारकापाशी करून आपला हा कार्यक्रम आजचा पार पाडायचा आहे. येणारा दिवस आपण डिव्हिजनचं आणि सर्व कार्यकर्ते घेऊन डिव्हिजनची मान्यता घेऊन आपण स्टेशनलाच करणार आहोत. इथून पुढे एक नांदेडकरांचं भाग्य म्हणायला काय हरकत नाही. आज धनेगाव येथील भीमसैनिकांनी अतिशय चांगला या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे. इथून या ठिकाणी हा कार्यक्रम करायला सुरुवात झाली म्हणायला काय हरकत नाही. आताच यांनी सांगितलेलं आहे की यापुढे देखील त्यांनी असोत या नसोत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कार्यक्रम या ठिकाणी व्हायला पाहिजे. या ठिकाणी बरेचसे भीम सैनिक आहेत जे या ठिकाणी आपल्यासोबत चर्चा करत. काय सांगणार आपण? 18 जानेवारी 1949 रोजी बाबासाहेब आंबेडकर या औरंगाबाद या ठिकाणाहून हैदराबाद संस्थांमध्ये काहीतरी काम खाजगी काम असल्यामुळे गेले आणि त्यावेळेस कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव त्यांना म्हणजे तब्येत त्याची ठीक नसल्यामुळं आणि कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव त्यांनी म्हणले की तुम्हाला यावेळेस तर आम्ही तुम्हाला बाबासाहेबांचं काही दर्शन होणार नाही, काही दिवस तुम्हाला थांबावं लागेल हैदराबाद संस्थेमध्ये पोहोचल्याच्या नंतर, पण परतीच्या प्रवासानंतर त्यावेळेस तुमचं आम्ही दर्शन तुमचे घडू तुमचे म्हणजे हार स्वीकारतील. पण आता बाबासाहेब थोडे तब्येत बरोबर नसल्यामुळं त्याने त्या ठिकाणी त्याला उठू दिलं नाही, म्हणजे झोपेतच होते त्याने. आणि नंतर प्रत्येक वेळेस परतीच्या वेळेस म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस हैदराबादहून ज्यावेळेस औरंगाबादला परतीच्या प्रवासाला निघाले 21 जानेवारी रात्रीला आपल्या नांदेड रेल्वे स्टेशनला सकाळी आगमन झालं. आणि त्याचं एक औचित्य साधून मी आमच्या मित्र सिद्धार्थ गजबारे, बबन जोंधळे, आवटे सर, वाघमारे सर यांना थोडीशी कल्पना दिली की बा हे एक दुर्मिळ क्षण वाटायला मला आणि हे क्षण आपण जपला तर बरं होईल. आणि याच्यामुळं थोडी समाजामध्ये बाबासाहेबांचे आपल्याला अनंत असे उपकार आहेत आणि आपल्या त्याच्या उपकारामुळं आज आपण चांगली मान सन्मानानं जीवन जगतो आहोत. चांगल्या मोठ्या घरामध्ये आपलं सुखसोयीयुक्त आपण जीवन जगतो. निवड ती बाबासाहेबांमुळे जगतो, दुसऱ्या कशामुळे जगत नाही. जर आपण महामानवाची जर प्रत्येक कोटीना कोणती एखादी अशी आपल्या बुद्धीप्रमाणे जर एखादी जर दुर्मिळ जर गोष्ट जर भेटली असेल तर ती आपण साजरी करायला मी माझा मनोदय आमच्या 2-4 जण मित्राकडे व्यक्त केला. आणि त्याने म्हणजे करत कार्यक्रम कोणताही कार्यक्रम करणं म्हणजे साधी नसते, त्याला खूप काही धैर्य लागते, पैसा लागते, सर्व काही कार्यकर्ते जमवावं लागतात आणि जमवल्याच्या नंतर हा कार्यक्रम यशस्वी करावा लागते. त्या पद्धतीनं आम्ही सर्वजणांना मिळून हा कार्यक्रम करत आहोत. आता वेस अपेस काय येईल ते हे होईल, पण बाबासाहेबांच्या कृपेमुळं बाबासाहेबांच्या त्यागामुळं आज आम्ही एवढे मोठे पदावर पोचलो आणि त्याच्या कार्यामुळंच आज आम्ही माणूस म्हणून माणसासारखं जीवन या देशामध्ये या शहरामध्ये आम्ही जगत आहोत. त्यांचे अनंत कोटी उपकार या समाजावर, माझ्यावर, संपूर्ण दलित समाजावर आहेत आणि त्याचं ऋण थोडं तरी आपल्या त्यांच्या ऋणातून मुक्तता व्हावं आणि मान सन्मान त्याच्यामुळे भेटला. हे सर्व याच्यामुळं म्हणून आम्ही सर्वजणांनं आमच्या मित्रमंडळानं संकल्प केला आणि सतत आम्ही 3-4 दिवस झाले प्रयत्न करत आहोत. पण रेल्वे स्टेशनला गेलो त्यावेळेस सुद्धा नाही म्हणले. साहेब म्हणले किंवा परवानगी तुम्ही 1 महिन्याखाली जर आल्या असत्या तर तुम्हाला परवानगी भेटली असती म्हणली आणि आम्हाला परवानगी देता येत त्यामुळे तुम्ही डिव्हिजनला जा. डिव्हिजनला गेल्यावर त्या ठिकाणची म्हणजे टाईम कमी होता, त्यामुळं आम्ही काय केलं की बा चला म्हणलो ते बाबासाहेबांचं जे स्मारक आहे भव्य नांदेड शहराला सगळा असा पुतळा परिसर आहे, त्या पुतळा परिसरामध्ये आपण खारीचा वाटा म्हणजे खिळदान करावं असं आम्ही ठरवलं आणि त्या पद्धतीनुसार आम्ही आमचा संकल्प या कामी पूर्ण करत आहोत. जय भीम. अशा प्रकारे नेहमी या 21 जानेवारी रोजी हा कार्यक्रम करायला पाहिजे आणि हा कार्यक्रम या धनेगाव येथील मित्रमंडळांनी हाती घेतलेला आहे. एक नांदेडकरांचं भाग्य म्हणायला काय हरकत नाही. हा कार्यक्रम दुपारी 2चा होता, आता या ठिकाणी 5 वाजत आहेत. हा पहिल्याच दिवशी कार्यक्रम असल्यामुळे नियोजन लावण्यामध्ये कदाचित त्यांना थोडा वेळ झाला असेल, त्यामुळे या ठिकाणी 5 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी जनता देखील जमलेली आहे आणि या ठिकाणी जे खीर भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो या ठिकाणी खीर वाटप होता. बरेचसे या ठिकाणी भीमसैनिक आपल्यासोबत चर्चा करतात. सर काय सांगणार तुम्ही? जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईहून हैदराबादला जाणार आहेत असं समजल्यानंतर सर्वत्र चर्चा झाली. बाबासाहेब मुंबईहून आणि हैदराबादला जाणार आहेत आणि नांदेडच्या जनतेला सुद्धा कळलंय. ठिकठिकाणी औरंगाबाद हो, परभणी हो, नांदेड हो, प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांच्या स्वागतासाठी
रेल्वे स्टेशनला भरपूर जनता ही जमलेली होती आणि येत जेव्हा नांदेडला बाबासाहेब आले तेव्हा नांदेडची जनता सुद्धा या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्वागताकरता जमलेली होती. पण बाबासाहेब तेव्हा झोपलेले असताना इथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं बाबासाहेबांची तुम्हाला सध्या भेट होणार नाही, ते झोपलेले आहेत, परतीच्या वेळेस तुमची भेट मी घडवून देईल. आणि म्हणून बाबासाहेब तसे निघून गेले आणि इथे जमा झालेली जनता सुद्धा 4 दिवस रेल्वे स्टेशन उपाशी नांदेडला होती. जेव्हा बाबासाहेब तिथून हैदराबादहून निघाले आणि या ठिकाणी आले आणि तेव्हा सुद्धा झोपत होते, पण त्या कर्मचाऱ्यांनी उठून इथले जे म्हणजे आमचे समाज बांधव आहेत त्यांना बाबासाहेबांची भेट झाली, त्यांचे सत्कार केला आणि खूप आनंद झाला की बाबासाहेबाची आम्हाला भेट झाली. गगनात मावेन असा आनंद झाला आणि तेच औचित्य साधून 21 जानेवारी 1949ला जे बाबासाहेब या ठिकाणी आले ते औचित्य साधून 21 जानेवारी 2025 रोजी आम्ही हा खीरदानाचा कार्यक्रम आयोजित, हे पहिला कार्यक्रम असल्यामुळं थोडीशी अडचण झाली, पण हे आम्ही या ठिकाणी नांदेडमध्ये सुरुवात करत आहोत. आणि आमचे मित्रमंडळ सर्व गजबारी साहेब आणि गुरुजी खिराडे गुरुजी आहेत, बबन जोंधळे आहेत, मी आवटे आहे आणि वाघमारे सर आहेत. यांनी निश्चय केला की आपण काहीतरी केलं पाहिजे. केल्यानं सर्वांना हे कळलं पाहिजे की खरंच बाबासाहेब इथून गेली आणि आठवण म्हणून हे आताच नाही पण येणाऱ्या पिढीला सुद्धा त्याची आठवण राहावं अशी सर्वांची इच्छा होती. आणि आम्ही सुरुवात केली. त्या सुरुवातीला आम्हाला यश भेटणारच आहे आणि इथून याच्यानंतर जे येणारा काळ आहे, येणारी तारीख आहे ती आम्ही मोठ्या थोडेसे यानं समाजाचे मित्रमंडळ अजून जमा करून पुन्हा मोठा कार्यक्रम घेण्याचे आयोजन केलेलं आहे. माझे सहकारी खिराडे सर, गजबारे सर, जोंधळे सर आणि आवटे सर या सर्वांच्या सहकार्यातून तनमन धनातून हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे. हा कार्यक्रम हा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हैदराबाद औरंगाबाद जात असताना नांदेड या रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर त्यांचं आगमन झालं आणि त्या आगमनाच्या वेळी सर्व थांबलेल्या अनुयायांनी त्यांचं स्वागत केलं. आणि हा एक आठवण दिवस, हा पहिला दिवस औरंगाबाद पहिल्यांदा साजरा केलेला आहे आणि हा चांगल्या रीतीने साजरा संपन्न झालेला आहे. जय भीम. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.